नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रेवदंडा येथील बाबू घंटागाडीच्या आवाजातून जपत होता माणुसकीचे सूर। घंटागाडीच्या गाण्यातून साथ घातली जाते हे स्वच्छतेची। घंटागाडी आली हो, कचरा गाडी आली हो असं सुमधुर धून कानावर पडलं की नागरिकांची पावले आपोआप कचरा घेऊन गाडीच्या दिशेने पडत असतात। नाव जरी घंटागाडी असले तरी ही संकल्पना मात्र सर्वांना आवडू लागली आहे। अशीच रेवदंडा ग्रामपंचायतीतील सचिन उर्फ बाबू झावरे हे सर्वसामान्य कुटुंबातील मेहनती, स्वभावाने शांत, मनमिळाऊ आणि गोड स्वभावाचे, कधीही कुणाला न दुखवता पडेल ते काम करणारी कष्टाळू व्यक्ती। सौम्य भाषेत बोलणे, समोरच्यास आदराने अदबीने बोलणे, वेळेचे भान, कामात शिस्त, कोणतीही सबब न देणे, अशी ही बाबू नावाची वल्ली घंटागाडी चालवण्याचे काम करत असे। या घंटागाडीच्या सुरात या व्यक्तीने माणुसकीची लयलूट आणि सहकार्याच्या भावनेतून एक आपली नवी ओळख निर्माण केली होती। महिलांच्या बाबतीत तर कमालीचे सहृदयी सहकार्याची भूमिका ते बजावत। एखादी महिला कचऱ्याचा डबा घेऊन दिसली तर ते स्वतः तिच्या हातातील डबा घेऊन स्वतः उचलून गाडीत टाकत असत। कोरोनासारख्या महामारीत जगाची फक्त दारेच नाही तर तोंडेही बंद होती। एकमेकांकडे पाहायचे म्हणाल तरी अंतर्मनात भीती निर्माण होत होती। अशा कठीण परिस्थितीत सारा गाव भीतीच्या छायेखाली वावरत असताना हे बाबू मात्र घंटागाडीशी प्रामाणिक राहून आपली जबाबदारी नित्यनेमाने पार पाडत होते। जीवाची पर्वा न करता रस्ते, कंटेनमेंट झोन, इतकंच काय तर पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या परिसरात आपली ड्युटी इमाने इतबारे बजावत होते। त्यावेळी औषध फवारणीच नाही तर कधी प्रत्यक्ष सहभागी होताना मनात कोणताही प्रकारची भीती न बाळगता कर्तव्याशी एकनिष्ठ राहून आपली ड्युटी बजावत होते। प्रामाणिकपणा तर त्यांच्या रक्तातच होता। महिन्याचा पगार घेत असताना खाडे झालेले दिवस स्वतः सांगणारी माणसं आजकाल हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढीच। कधी गाडी बंद असलीच तर घरी न राहता कार्यालयात हजेरी लावणे हे त्यांचे तत्त्व होते। अशी ही सर्वांच्याच आवडती व्यक्ती आज रेवदंडा गावात घंटागाडीचा आवाज येतोय खरा, पण बाबू नावाची व्यक्ती मात्र या घंटासोबत दिसत नाही, घंटागाडीसोबत दिसत नाही। कारण नियतीने या व्यक्तीसोबत क्रूर चेष्टा केली आहे। आज 7 महिने उलटून गेले बाबू यांना जाऊन, पण त्यांच्या कार्याची, त्यांच्यात असलेल्या मानवतेची, माणुसकीची, नात्याविषयींचे प्रेम, ऊब अजूनही गावातील व्यक्तींकडून उत्स्फूर्तपणे ऐकावयास मिळते। कारण बाबू हे नाव कोण्या व्यक्तीचे नव्हते तर ते नाव ममता, माया, आपुलकी, माणुसकीचे उत्तम उदाहरण होते। महिलांसाठी आदरभाव जपणारे असे हे बाबू, आज जरी हे बाबू नावाचं व्यक्तिमत्व या रेवदंडा गावात नाही तरी घंटागाडीची चाके चालताना आपले उरण, खुणा, टसे ठेवून जशी पुढे चालतात त्याचप्रमाणे बाबू यांनी देखील आपल्यातील भूतदया, मानवतेच्या आठवणी प्रत्येकाच्या मनात आजही रुंजी घालत आहेत। आजही ही घंटागाडी येते पण तिचा सूर मात्र हरवला आहे। बाबू नावाच्या या देवदूतासोबत प्रत्येकाच्या ओठांवर घंटागाडीसोबत अजूनही बाबू नाव येत आहे। रेवदंडा ग्रामपंचायतीसाठी, ग्रामस्थांसाठी बाबू हे केवळ कुण्या व्यक्तीचं नाव नाही तर एक भावनिक, जिव्हाळ्याचं नातं आहे। आता ते नातं प्रत्येकाच्या मनात आणि हृदयात कोरलं आहे। मरावे परी कीर्तिरूपे उरावे ही उक्ती या देवदूतासाठी सार्थ आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, रेवदंडा।